यांच्याकडून 51 रुपयाचं भेट प्राप्त झालं. त्याचप्रमाणे आदरणीय सुनीलजी चुनारकर अध्यक्ष नगरसेवक, त्याचप्रमाणे श्रीधरजी लोणारे गोपाळ समाज हित महासंघ नागपूर अध्यक्ष यांच्याकडून माझ्या पार्टीला 551 रुपयाचं भेट प्राप्त झालं. मी आणि माझं मंडळ अत्यंत ऋणी आहे. तसेच मंगेशजी गोतमारे यांच्याकडून सुद्धा आमच्या पार्टीला 1 रुपया मिळाले. लाख लाख धन्यवाद, शुक्रिया. शाहिराचं नाव ऐकून मैफिल बसली शहाण्याची. शाहिराचं नाव ऐकून मैफिल बसली शहाण्याची आणि इच्छा पूर्ण झाली पाहिजे आर्यनजी प्रिय प्रेक्षकांची. असं का म्हणतो? कारण दुय्यम बघण्याकरता दुय्यम बघण्याकरता हे सगळे दूरदूरून आले. दुय्यम बघण्याकरता हे सगळे दूरदूरून आले. गमती जर मजा कदाचित आली नाही तर आयोजक म्हणतील रुपये पाण्यामध्ये गेले. साहेब, तुम्ही म्हटलं आहे वाईट बोलणार नाही. इच्छा जागृत झाली होती का? आठवण आली असेल कदाचित. वाईट बोलणार नाही पण गंमत ठसून करीन, नाही का? गंमत ठसून करीन. तर आदरणीय शाहीर साहेब, गंमत ठसून होऊ द्या. मान सन्मानाची व्हायला पाहिजे. वायफळ बोलायचं नाही, कारण या ठिकाणी आमच्या आया बहिणी बसल्या आहेत. हा, आणि वायफळ बोललं तर त्याचा कदर होणार नाही. तात्पुरते लोक हसतील. आदरणीय शाहीर साहेब, दुय्यम बघण्याकरता दूरदूरून आले. गमतीत कदाचित मजा आली नाही तर म्हणतील रुपये पाण्यामध्ये गेले. गाणं तुटेल विषयानं आणि कोण शब्दाने होईल तेव्हा आर्यन साहेब तुमच्या माझ्या दुय्यमी मध्ये भरपूर मजा येईल. म्हणून दुय्यमचा सामना रेटून झाला पाहिजे. हा दुय्यमचा सामना आणि रेटून झाला पाहिजे. बरं झोपेत असेल जर व्यक्ती तो उठून आला पाहिजे. आदरणीय शाहीर साहेब, दुय्यमीच्या अनुषंगानं तुम्ही माझ्यावर प्रश्न केलं, तंतोतंत उत्तर दिलं, तंतोतंत. हा, आणि माझं खोटं असेल तर तुमचं तुम्ही सांगा. माझं खोटं असेल तुमचं तुम्ही सांगा. इसका मतलब की और क्यों बोल रहा है वैसा कि खुद को ज्ञानी समझने वाले वो नादान होते हैं. खुद को ज्ञानी समझने वाले वो नादान होते हैं. क्या बात है? जिन्हें अक्ल ना होती वो पल में ताव में आ जाते हैं. प्यार के गहरा में बड़े बड़े पत्थर भी पिघल जाते हैं और हाथी कितना भी गहरा क्यों ना हो उसे छोटी छोटी चिड़िया भी निगल जाती है. सही बात है. दुय्यम है टक्कर है ज्ञान की. मैं आपसे पवित्र से गाऊंगा. अच्छा, तुम्ही वाईट बोलणार नाही तर मला काही गरज नाही. हा, आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही सुरुवात करा, पण मी बोलणार नहीं. टक्कर ज्ञान की है, मैं आपसे तमीज से गाऊंगा. आर्यन साहेब, मैं खुद को तोप समझता नहीं, आपसे आज यहाँ से कुछ सीख कर ही जाऊंगा. मैं जुल्म किसी पे करता नहीं, जुल्म सहना मेरा काम है. रचना कर तो देखो नाग देवे जी, ये राजंस मेरा नाम है. क्या बात है? सोच तुम्हारी गलत हो सकती मगर वो शायर हम नहीं. आप है तुरे के धुरंधर. हाँ, ये सुभान वाला भी आपसे कोई कम नहीं. यहाँ लड़ते लड़ते मर गया, इसका मुझे गम नहीं. और आपको क्या लगता है शाहीर में जिसमें कोई दम नहीं? ये
सर कट जाएंगे नीचे झुकने ना देंगे वो शायर हम है और इसके शायरी में दम बात तोड़ की क्या काम है क्या कहते आईना है मेरा चेहरा हो आईना है मेरा चेहरा आईना है मेरा चेहरा हो आईना है मेरा चेहरा अपनी तस्वीर मुझे गले दिल पर निगाहों को अपनी तकदीर तुझे चले आईना है मेरा चेहरा आईना है मेरा चेहरा आदरणीय शाहिर साहब मैंने पूछा था क्या और आपने बताया क्या ये मेरे सवाल का पूरा जवाब नहीं है नहीं सिर्फ सोहम उच्चारण सोहम जब ये मेरे सवाल का पूरा जवाब नहीं है गलत कभी किसी को पूछता नहीं सवाल मेरा सही है मेरे हर लब की मुंह तोड़ जवाब देना मेरे हर लब की मुंह तोड़ जवाब देना क्यों ऐसा क्यों कह रहा हूँ कि सवाल की तसल्ली वो जवाब से होती है नींद में या तन की तसल्ली पूरे ख्वाब से होती है आदमी के सोने में अगर ख्वाब ना हो तो उसकी नींद पूरी नहीं हो सकती अगर त्याची झोप परिपूर्ण झाली नाही तर या शरीराला विजा दुखापत झाल्याशिवाय राहणार नाही मग काय सवाल पूछने के पहले कई बार सोचना जरूरी है सोचने के बाद सवाल पूछना जरूरी है आपको सवाल आपने क्या जवाब दिए और मेरे सवाल को पतंग जैसा हवा में उड़ा दिए आदरणीय शाहिर साहेब आज दुयम का है सामना प्रश्न विचारला अच्छा जेव्हा आपण आवाज काढतो तर स्वर या बेंबीतून निघते स्वर बेंबीतून वर निघते तर स्वराचा कंठातून वर निघते आवाज तर स्वराचा आणि कंठाचं अंतर किती उंगल आहे तर त्या स्वराचं त्या बेंबीचं आणि कंठाचं अंतर फक्त 3.5 उंगल आहे 3.5 उंगल हा आणि खोटं असेल तर तुम्ही सांगा पुऱ्या शाहिरीचे पैसे तुम्हाला देऊन देणार
हमार हम दोनों कहानी जानी छोड़ जाएंगे सगळ्याचे साडे होऊ आमचे बी बहार कारण पैसे ज्ञानिया देखने हम दोनों करेंगे देखने हम दोनों करेंगे आज तू लगा है सामना आज तू लगा है संघर्ष समिति नागपुर जिला राष्ट्रीय अध्यक्ष शहीद विकास जी शेंडे कर्मसर वाले अच्छा इनकी ओर से हमारे पार्टी को हाँ 151 रुपए की प्राइज मिली। पार्टी को से धन्यवाद, लाख लाख शुक्रिया। हमारी पार्टी आपकी शुक्रगुजार है। आदरणीय शहीद साहब, आपका कहना था कि संसार में मूर्खों की संख्या ज्यादा है दोस्तों, लई प्रकारचे मूर्ख आहेत, पण त्यामधून प्रचलित मूर्ख आहेत तीन आता ते मूर्ख तुम्हाला सांगणार आहो मी, ते मूर्ख तुम्हाला सांगणार आहो। पण तुमचं म्हणणं आहे बेमौत मरने वाले की कदर नहीं होती, बेमौत मरने वाले की कदर नहीं होती। त्याचे कर्मही जर चांगले असतील आणि त्याची मौत जर अचानक हादसा म्हणून झाली असेल तर त्याची कदर होणार नाही। शेअर दुरुस्त करा, शेअर तुमचा शेअर दुरुस्त करा। अरे कौन जाने आर्यन साहब कब मौत किसकी होती है, अगर कर्म उसके नेक हो तो मैन सबकी रोती है। चांगला होता यार मरून गेला मग काय, पण काम मौत झाली यार त्याची, एवढा साजरा माणूस आणि काम मौत झाली, ऍक्सिडेंट मरून गेला, किड्या माकुड्यासारखे लोक मरून राहिले। कौन जाने आर्यन जी कब मौत किसकी होती है, कर्म जिसके नेक हो तो नैन सबकी रोती है। अगर ज्ञात हो जिसे खुद का तो वो खा नहीं सकता गोता, मौत अगर बेहतर हो जाए तो उसे कफन भी नसीब नहीं होता। आर्यन साहेब, निसर्गाचा नियम आहे, जन्मास आला त्याचा शेवट होणे आहे। ते मृत्यूची वेळ, ती तारीख, तो दिवस निश्चित केला आहे, पण त्याची मौत होईल त्याच्या केलेल्या कर्मानुसार, पूर्वी जन्माच्या केलेल्या कर्मानुसार की आज जीवनाच्या केलेल्या कर्मानुसार। पण त्या वेळेवर होईल, त्या दिवशी होईल, त्या तारखेवर होईल आदरणीय शाहीर साहेब, पण ते पूर्वी जन्माच्या कर्मानुसार किंवा आज जन्माच्या कर्मानुसार लिहून घ्या, कामात येईल।
तुम्हाला घेऊन यायचा आहे. केला उत्तीर्ण होता, हुशार होता, विद्वान होता. आदरणीय शाहीर साहेब, निकष ठेवा लागेल. जेव्हा संतांचं प्रमाण घ्याल, संतांचं प्रमाण, जोपर्यंत तुम्हाला संतांचं प्रमाण भेटणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या पाण्याचं निकष लागणार नाही. आणि संतांचं प्रमाण घेणे महत्वाचं आहे. नाही तर म्हणाल पितामह भीष्म आणि अर्जुन या दोघांचं गुरु शिष्याचं नातं होतं. अर्जुनाचे बाण त्या पितामह भीष्माला लागले आणि पाण्याच्या सह्यवर जेव्हा लेटला तर म्हणे तहान लागली, मला पाण्याची गरज आहे. अर्जुनाने आकाशात बाण उचलला, तीर आकाशात सोडला, रिटर्न होऊन धरती तला गंगा निर्माण झाली आणि ती धार त्याच्या तोंडात गेली. तो पाणी नाही. भक्तगण बैठे थे, सबको गिलास पर पानी दिखाया और वो सही में पानी दिख रहा था. आदरणीय शाहीर साहब, वो पानी दिख रहा था और वो पानी उसने उसको पिलाया गुरु को. सेवा था गुरु ज्ञानी, आया लेकर पानी, पिया गुरु ने सब हो गए, पिया गुरु ने सब हो गए. मूर्खाडून आले तीन आर्यनजी, मी चिंतन केले असता, मूर्खाडून आले तीन आणि बुद्धिजीवी या जीवनाचे मूळ पाहती शोधून, बुद्धिजीवी या जीवनाचे मूळ पाहती शोधून. बेवकूफों पे वार नहीं करता, वो मेरा वसूल नहीं है. आता म्हणाल मी बेवकूफ आहे का? तुम्ही बेवकूफ असते तर माझ्या सगळ्या दुय्यमचा सामना असता का? तुम्ही नालायक असते तर माझ्या जोडीला असते का? नालायक नाही आहात, लायक आहात म्हणून जोडीला आहात माझ्या. तुम्ही बेवकूफ आहात का? आणि असते तर माझ्या सगळं सामना झालाच नसता. तुम्ही लायक आहात, विद्वान आहात, ज्ञानी आहात आणि म्हणून ज्ञानाचे वार माझे तुमच्यावर नाही. बेवकूफों पे वार करना मेरा वसूल नहीं है. खुद पूछो अपने दिल से, आज मेरा कोई कसूर नहीं है. मैं तो हर मरीजों की नस्ल जानता हूँ. उन्हें कौन सी बीमारी है तो पल में पहचानता हूँ. आता मला हा डॉक्टरी आहे का रे? या जगाच्या पाठीवर 100% परिपूर्ण ज्ञानी कोणी मायचा लाल झाला नाही ना होणार नाही, कोणी होणार नाही आणि झालाही नाही 100%. ज्याने आम्हा तुम्हाला सगळ्याला घडवलं,
ज्यानं आम्हा तुम्हाला सगळ्याला घडवलं त्याच्या वरचा कोणी ज्ञानी तयार होणार नाही आणि झालाही नाही. आदरणीय शाहीर साहेब, बेवकूफों पे वार करना मेरा वसूल नहीं है. खुद पूछो अपने दिल से, आज मेरा कोई कसूर नहीं है. मैं तो हर मरीजों की नस्बत जानता हूँ. अरे वाह! कौन सी बीमारी है पल में पहचानता हूँ. सब्र करे वो मन में, ऐसा ज्ञान का इंजेक्शन लगा देते हैं. अगर हुई वो गलतफहमी की बीमारी तो उसे पल में भगा देते हैं. क्या बात है? पल में भगा देते हैं. वैसा हमारा काम है, वैसा है हमारा काम. ये राजन से इच्चू बाम, एक बाम अलग अलग काम और तुरंत लगाओ तुरंत आराम. तुम्ही फक्त तुमची बिमारी सांगा, होय. तुमचं कोणतं कोणतं अवयव दुखते. होय. पुन्हा पैसा संपत्तीचा अभिमान आहे जी. ज्याच्याजवळ पैसा धन संपत्ती आहे त्याने मोठा अभिमान आहे. त्याने वाटते मायासारखा धनास येत नाही. अच्छा. आदरणीय शाहीर साहेब, पहिला मूर्ख, दुसरा मग काय का. अंगी शक्ती असल्यावर मी पहिलवान आहे जी. अंगी शक्ती असल्यावर म्हणजे पहिलवान आहे जी. अंगी शक्ती रक्ती असली तर त्याला असं वाटतं की मायासारखा पहिलवान नाही. हा, मायासारखा धष्टपुष्ट नाही. आज दुसरा मूर्ख ऐका मान्यवरची. त्या जागी मायेचा लाल मन गुणवान आहे जी. त्याला काही थोडस एक दोन पुस्तका वाचल्या तर त्याने वाटते माझ्यासारखा ज्ञानी नाही. आहे कोणी माहिती लाल होय, होय, होय. झालाही नाही ना होणारही नाही. या नसवर शरीरावर का करती अभिमान. बुद्धिजीवी या जीवनाचे मूल पाहत शोधून. बुद्धिजीवी या जीवनाचे मूल पाहत शोधून. चला शांत चित्तानं बसा माय बाप. प्रबोधन त्याला म्हणतात. आदरणीय शाहीर साहेबांनी